सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। यस सर। बड़ा व्यवस्थित ठेव रे। अरे ते विश्व हिंदू परिषदेमध्येच आहेत कामाला। मोहनराव जोशी शिंदे 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 मोहनराव शिंदे। नाही नाही। नमस्कार, मी हेमंत सोनावणे, हिंदू जनजागृती समिती सातारा जिल्हा समन्वय। आज मेडिकल कॉलेज याच्या बाहेरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात गणपतींच्या मूर्ती उघड्यावर आणि अक्षरशः कचऱ्याकुंडीत टाकल्या पद्धतीने एकावर एक रचलेल्या मूर्ती आपल्याला तिथं पाहायला मिळालेल्या आहेत। या मूर्ती यांचे रंग गेलेले आहेत, कुणाचे हात तुटलेले आहेत, पाय तुटलेले आहेत, अशा स्वरूपाच्या या मूर्ती तिथं आजूबाजूला जे काही गणपती बनवणारे आहेत, राष्ट्रपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि इतर जे मूर्ती बनवणारे आहेत यांच्याच माध्यमातून या सगळ्या मूर्ती तिथे ठेवण्यात आल्या होत्या। या मूर्तींची विटंबना करण्यासाठी हे जबाबदार आहेत लोक आहेत। पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित जे मूर्तिकार असतील त्यांनी तिथं काय व्यवस्था केली, त्याच्याने याचा भावनिक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होऊ शकतो। आणि आज समाजानं पण हे पाहिलं पाहिजे की ज्या मूर्ती तिथं ठेवलेल्या आहेत या नदीतून गोळा करून आणलेल्या मूर्ती असाव्यात असं एक निदर्शनास येते। त्याचे रंग गेलेले आहेत, हातपाय तुटलेले आहेत। याहून का याच मूर्ती पुन्हा चिटकवणं, रंगवणं आणि पुढच्या वर्षी विकणं अशा पद्धतीने हे कुठंतरी मोठ्या प्रमाणात जुन्या मूर्ती, कुजलेल्या मूर्तींचा व्यवसाय करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज जनतेला, हिंदू धर्मीयांना मी आव्हान करू इच्छितो की मूर्ती जर बसवायची असेल तर शाडू मातीची, चिकन मातीची, शास्त्रानुसार आपलं हिंदू धर्मशास्त्र जे सांगतं त्या पद्धतीच्या या मूर्ती बसवणं आवश्यक आहे। शाडू मातीच्या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करतो आणि त्या विरघळत नाही, त्यामुळे एक प्रकारची ही होणारी विटंबना आहे। या विटंबनेला कळत नकळतपणे आपण ज्या हिंदू समाज याला जबाबदार आहे, तर या पापातून मुक्त व्हायचं आहे तर आपण सर्वांनी शाडू मातीच्या मूर्ती बसवाव्यात। आणि आम्ही प्रशासनाला सुद्धा या माध्यमातून विनंती करू इच्छितो की प्रशासनाने या शाडू मातीच्या ज्या मूर्ती आहेत त्याचं प्रोत्साहन करून समाजासमोर सांगून आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी। गोवा शासनाने देखील गणपती जे काय बनवायचे असतील शाडू मातीचे बनवायचे आहेत, प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर गोवा राज्यामध्ये पूर्ण बंदी आहे, तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? तर स्थानिक स्तरावर तरी, जिल्हा स्तरावर तरी या प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणावी ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो। धन्यवाद, नमस्कार।